नाव कृष्णा आंधळे, आरोप हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खंडणी। गेल्या काही दिवसापासून पोलीस कृष्णाच्या मागावर आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणातला तो एक प्रमुख आरोपी आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात आली। तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार आहे, पण तो सतत पोलिसांना गुंगारा देतोय। खरं तर या प्रकरणात काही दिवसापूर्वीच पोलिसांनी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दुकलीला बेड्या ठोकल्या। बीड पोलिसांच्या विशेष पथकानं पुण्यातून या दोघांना जेरबंद केलं, पण कृष्णा आंधळे हा काही त्यांच्या हाती लागला नाही। तो थोडक्यात पोलिसांना चकवा देऊन पसार झाला। त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जंग पछाडलाय। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे त्रिकूट रेल्वेनं गुजरातला पळून गेलं। तिथे एका शिवमंदिरात त्यांनी आसरा घेतला। जवळपास 15 दिवस त्यांनी त्या मंदिरात काढले, पण परराज्यात लपून राहायचं तर त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती। त्यांनी कृष्णा आंधळेवर महाराष्ट्रात जाऊन पैसे आणण्याची जबाबदारी सोपवली। पुण्यातला एक जण आंधळेकडे पैसे देणार होता। ते पैसे घेतल्यानंतर आंधळे पुन्हा गुजरातला परतणार होता। ओळख लपवून कृष्णा आंधळे महाराष्ट्रात आला, पण पुढे आपसात संपर्क न झाल्यानं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघंही पुण्याला आले। इथं ते एका व्यक्तीकडून पैसे घेणार होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळल्या, पण कृष्णा आंधळे तोपर्यंत फरार होण्यात यशस्वी झाला। कृष्णा आंधळेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। 2023 मध्ये त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता, पण गुन्हा दाखल झाल्यानंतरही अटक झाली नव्हती। केज, अंबाजोगाई आणि धारूर परिसरात त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। आता संतोष देशमुख हत्येप्रकरणी पोलीस त्याच्या मागावर आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।